नमस्कार मित्रांनो, टेस्टवायझर चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, इंजिनिअरिंग ॲडमिशनची धांदल सुरू झाली आहे. रजिस्ट्रेशन, व्हेरिफिकेशन, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट सगळा एकदम धूमधडाका उडालाय. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे कॅप राऊंड लवकरच सुरू होणार आहे. आता इथेच खरी मेक आहे. ज्या विद्यार्थ्यांना थोडे कमी पर्सेंटाईल आहेत, म्हणजे समजा 70, 80 किंवा 90च्या आसपास, त्यांच्या मनात एकच गोंधळ उडालेला असतो. चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन हवंय, पण आवडती ब्रांच मिळत नाहीये. मग अनेक जण विचार करतात की जाऊ दे, सध्या मिळेल ती ब्रांच घेऊया, नंतर बघू. अनेकांना कम्प्युटर सायन्स किंवा IT सारख्या टेक ब्रांचेसमध्ये करिअर करायचं असतं, पण कमी पर्सेंटाईलमुळे ते चांगल्या कॉलेजमधली मेकॅनिकल, सिव्हिल किंवा केमिकलसारखी ब्रांच निवडतात. आणि मनात एक छोटासा जुगाड सुरू असतो, आपण सेकंड इयरला ब्रांच बदलून टाकू. पण मित्रांनो, हा जो तुमच्या डोक्यात सेकंड इयरला ब्रांच बदलण्याचा प्लॅन आहे, तो खरंच यशस्वी होतो का? कॉलेजमध्ये गेल्यावर आपण आपली ब्रांच बदलू शकतो का? हा प्रश्न तुम्हाला पण पडलाय ना? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगणार आहे की सत्य काय आहे आणि तुम्ही काय करायला हवं. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुमच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. तर मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, सेकंड इयरला ब्रांच बदलणं हे जवळजवळ अशक्य आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. हे मिशन इम्पॉसिबल सारखं आहे. आता तुम्ही म्हणाल असं कसं? तर त्याचं कारण समजून घ्या. इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला ज्या काही थोड्याफार जागा रिकाम्या असतात, त्या डायरेक्ट सेकंड इयर म्हणजे डिप्लोमा करून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. ते थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेतात आणि त्यामुळे उरलेल्या सगळ्या जागा भरल्या जातात. म्हणजे तुमच्यासाठी तिथे जागा शिल्लक राहील याची शक्यता ही निव्वळ मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत. क्वचित एखाद्या कॉलेजमध्ये, एखाद्या ब्रांचमध्ये एखादी जागा शिल्लक राहिली तर राहू शकते, पण त्यावर अवलंबून राहणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. त्यामुळे एक गोष्ट डोक्यात पक्की करा, तुम्ही कॉलेज बदलू शकत नाही आणि ब्रांच बदलण्याची शक्यताही नगण्य आहे. जी काही निवड करायची आहे ती आत्ताच याच कॅपराऊंडमध्ये करायची आहे. मग आता करायचं काय? कमी पर्सेंटाईल आहेत आणि टेक ब्रांच पण हवी आहे. हा तर ना घरका ना घाटका असा प्रकार झाला. घाबरू नका, यावर एक स्मार्ट उपाय आहे. जर तुम्हाला कम्प्युटर किंवा ITमध्येच करिअर करायचं असेल, तर तुम्ही त्या फील्डशी संबंधित असलेल्या दुसऱ्या ब्रांचेसचा विचार करू शकता. उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन म्हणजे ENTC, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर सायन्स किंवा मग AI अँड DS सारख्या नवीन ब्रांचेस. या ब्रांचेसचा कट ऑफ CS किंवा ITपेक्षा थोडा कमी असतो, त्यामुळे तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळण्याची शक्यता वाढते. आणि या ब्रांचेसचा अभ्यासक्रमसुद्धा बऱ्यापैकी IT क्षेत्राशी निगडीत असतो. तुम्ही स्वतः कोडिंग आणि इतर स्किल्स शिकून आरामात मोठमोठ्या IT कंपन्यांमध्ये जॉब मिळवू शकता. मला माहिती आहे, हे सगळं ऐकून डोक्याचा भुगा झाला असेल. एवढे कॉलेजेस, एवढ्या ब्रांचेस, आपल्या पर्सेंटाईलला नक्की कोणतं बेस्ट कॉलेज मिळेल? हा गोंधळ होण्यास स्वाभाविक आहे, पण काळजी करू नका. तुमची हीच अडचण दूर करण्यासाठी टेस्टवायझरने खास सोय केली आहे. तुम्हाला फक्त testwizer.com या आपल्या वेबसाईटवर जायचं आहे. तिथे तुम्हाला पर्सनलाइज्ड इंजिनिअरिंग ॲडमिशन कॉलेज लिस्टसाठी एक फॉर्म दिसेल. तो फॉर्म उघडा, तुमचं नाव, CET पर्सेंटाईल आणि इतर माहिती भरा आणि सबमिट करा. बस तुमचं काम झालं. यानंतर आमची एक्सपर्ट टीम तुमच्या पर्सेंटाईलनुसार एक बेस्ट आणि पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट तुम्हाला थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर पाठवेल. यात तुम्हाला तुमच्या स्कोरनुसार कोणती कॉलेजेस आणि कोणत्या ब्रांचेस मिळू शकतात याची अचूक माहिती असेल. त्यामुळे आता विचार कसला करताय? लगेच testwizer.com वर जा आणि आपली पर्सनलाइज्ड लिस्ट मिळवा. लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, अब पछताए होत क्या जब चिडिया चुग गई खेत. त्यामुळे योग्य निर्णय आत्ताच घ्या. दुसऱ्या वर्षाच्या भरोशावर राहू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या काही शंका असतील त्याही विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना याची गरज आहे. आणि हो, टेस्टवायझर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट. www.testwizer.com is a digital learning platform for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests, study material like video, PDF notes, DPPs, MCQs, theory, and most important Maharashtra Engineering Admission Counseling across multiple domains.